रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कोल्हापूरमध्ये आपल्याला गाईड अनेक भेटतात, पण कोल्हापूरचे गाईड इंस्टाग्रामवर म्हणजेच ऑल अबाउट कोल्हापूर हे चॅनल चालवणारे शुभम कापसे आज आपल्यासोबत इथं सुगंध मातीचावर आलेले आहेत। तर नमस्कार शुभम, एस न्यूज वर आपला सहर्ष स्वागत। तर शुभम, तुम्हीच प्रेक्षकांना सांगावं की साधारणपणे इंस्टाग्रामवर तुमचे आजच्या तारखेला फॉलोअर्स किती आहेत? जे जवळपास 1,75,000 पर्यंत आपले फॉलोअर्स झालेले आहेत आता। बरं, आणि हे पेज ऑल अबाउट कोल्हापूर जे पेज आहे ज्याचे एवढे फॉलोअर्स आहेत, तर ते पेज आपण सुरू कसं केलं, याची सुरुवात झाली कशी एकंदरीतपणे? ओके, मी 2018 मध्ये म्हणजे जुलैच्या 14 जुलैला, मला तारीख पण माहिती आहे, 14 जुलैला आपण पेज आपलं स्टार्ट केलेलं। मी 14 जुलै 2018 म्हणजे जस्ट मी इंजिनिअरिंग मध्ये एंटर झालेलो, DY पाटील कॉलेज आपलं येस कसबा वार्डामध्ये। म्हणजे मी कोल्हापूरचाच आहे प्रॉपर, इथंच मी पन्हाळा तालुक्यामध्ये माझं गाव आहे। सो 2018 मध्ये, आणि फोटोग्राफीची आवड होती 10th नंतर। सो हां, आणि कोल्हापूरबद्दलचं जे आपलं वैयक्तिक प्रेम आहे सगळ्यांचं, तसं वाटलं मला की कोल्हापूरबद्दल आपण फोटोग्राफी थ्रू लोकांशी पोचू, टचमध्ये राहू शकतो। असा कोणता प्रसंग आहे की जेव्हा वाटलं की हे मी पाहतोय आणि हे प्रेक्षकांनी देखील पाहावं आणि ह्याचं माध्यम मी इंस्टाग्रामच ठरवतोय? कारण की आज यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, या सर्व माध्यमातून आपण इंस्टाग्रामच कसं निवडलं? म्हणजे आता मी जेव्हा 11वी-12वीला होतो, म्हणजे 2017च्या सालला, तेव्हा म्हणजे इंस्टाग्राम जस्ट आलेलं तेव्हा, आणि ते प्रॉपर फोटोग्राफरसाठी ॲप होतं, म्हणजे जास्तीत जास्त फोटोग्राफर्स तिथं होते मोस्टली, आणि मी स्वतः एक फोटोग्राफर म्हणून मी पाहायचो माझ्या नजरेतून, आणि मी स्वतःच हँडल केलेलं म्हणजे माझं वैयक्तिक फोटोग्राफीचं। त्यानंतर मला रिअलाईज झालं की हां ठीक आहे, आपण कोल्हापूर बेस्डच आहे आणि आपण कोल्हापूरच्या नावावरच आणि कोल्हापूरचेच फोटोज लोकांना दाखवले तर जास्त कनेक्ट होऊ शकतो लोकांशी। सो मी 2018ला जेव्हा इंजिनिअरिंगला घेतलं, डेली येणं जाणं झालं माझं कोल्हापूरचं, म्हणजे मी प्रॉपर कोल्हापुरात नाही राहत, पन्हाळा तालुक्यात गाव आहे माझं, मग दररोज येणं जाणं झाल्यामुळे मला ठीक आहे कंटेंट मिळायला लागला फोटोग्राफीसाठी। आणि प्रसिद्धी पेजची कशी वाढत गेली? हां, 2 वर्ष ठीक आहे, त्यामध्ये चांगला वेळ लागला मला, म्हणजे 2 वर्ष म्हणजे 2018-2020 पर्यंत वेळ लागला फॉलोअर्स व्हायला, गेन व्हायला, 20,000 फॉलोअर्स होतोवर। बट त्यानंतर कोरोनाचा काळ आला, त्यानंतर सगळ्या चांगला जंप मिळाला, तिथं मला वेळ मिळाला खूप, मला कंटेंट क्रिएट करायला, फोटोग्राफी करायला, फिरायला कोल्हापुरात, नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायला। सो हां, कोरोना काळ माझ्यासाठी बेस्ट होता त्यासाठी, त्यामध्येच मी ग्रो केलं चांगलं। ओके, तर आपला जो रील्सचा किंवा पोस्टचा कंटेंट असतो, त्या कंटेंटचा आपण विषय कसा ठरवता? मोस्टली 1-2 दिवस आधी मी ठरवतो की आपल्याला ह्या प्लेसला जायचं आहे, त्याबद्दल थोडं आधीच आपण गुगलवरती एक्सप्लोर करायचं, काय आहे तिथं, म्हणजे काय मला दाखवायचं आहे लोकांना आणि काय दाखवता येईल, जे ते जरा पंच पॉईंट ते पाहायचे, आणि थोडं एक्सप्लोर केलं की कळतं मला की तिथं काय आहे, आणि आपण सुरुवातीला मग म्युझिकद्वारे लोकांना टचमध्ये दाखवायचं, त्यानंतर स्वतःचा व्हॉइस ओव्हर देऊन त्या पद्धतीनं लोकांशी टचमध्ये राहायचं की आपण इथं आलोय आणि हे इथं बघण्याचे ठिकाण आहे आणि तुम्ही पण येऊ शकता इथं। बरोबर आहे। कोल्हापुरात सर्वाधिक फॉलोअर्स आपल्या पेजचे आहेत सर, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। तर हे 3 ऑप्शन्स मी आता तुम्हाला देते, त्यापैकी तुम्ही काय निवडाल? कोल्हापुरात होणारे विशेष कार्यक्रम, नवीन पर्यटन स्थळ, किंवा खाण्यासाठी जे काही नवीन पदार्थ आहेत त्यांचे विशेष कार्यक्रम करणे, या तिन्हींपैकी आपल्याला कोणते शूट्स आणि रील्स करायला जास्त आवडतात? मला नवीन पर्यटन स्थळ कोल्हापुरात जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याला खूपच आवडतं, आणि त्याचा कंटेंट तुम्हाला बनवायला देखील आवडतो। तर सर, मी तुम्हाला आज विचारलं एक कोल्हापूरकर म्हणून, किंवा जर मी कोल्हापूरच्या बाहेरून जरी आली आहे आणि मी तुमचं पेज बघतेय, तर मला 5 असे ठिकाण सांगा जे तुम्ही तुमच्या पेजवर पिन देखील कराल आणि मला सांगाल की तू जुही हे नक्की पाहायला जा। ओके ओके, जे 5 मध्ये मी सांगेन, गगनबावड्यामधील पहिलं तर एक मोरजाई पठार म्हणून आहे, मोरजाई देवीचं जिथं मंदिर आहे, आणि तिथून जो व्ह्यू आहे ना, म्हणजे खाली तुम्हाला पठारावरून बघितलं तर खाली लखमापूर डॅम दिसतो, आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे तिथे, तुम्ही सनसेटला जर तिथं गेला तर एकदम बेस्ट ठिकाण आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी तर जावंच तिथं मला तर वाटतं। आणि मी त्याच्यावर एक व्लॉग पण केला आहे, आणि तो व्लॉग एवढा व्हायरल झाला आहे कोल्हापूरमध्ये की खूप लोकांनी ऑलरेडी व्हिजिट केली मोरजाई पठार, आणि तुम्ही पण करावं अशी इच्छा आहे। ओके, आणि दुसरे 4? त्यानंतर शिवगड एक आहे, जे म्हणजे दाजीपूर अभयारण्य तिकडं आहे, शिवगड किल्ला, खूप म्हणजे कमी लोकांना माहीत आहे, तो पण खूप छान आहे, तिथून जो लँडस्केप दिसतो व्ह्यू तो खतरनाक आहे, त्यामुळे तिथे एक जावं असं वाटतं।
त्यानंतर आहे तुमजाई, तामजाई, असे एक 5 पॉईंट आहेत. सातेरी पण आहे आपलं. असे जे 5 पॉईंट आहेत ना ते पण खूप छान आहेत. तुमजाई आहे, तामजाई आहे, मोरजाई आणि आपण सांगितलं सातेरी एक झालं आणि वाघजाई एक, अशी 5 देवी आहेत. त्यांचं विशेष काय म्हणजे तर तुमजाईवर गेला तर तुम्हाला ते 4 डोंगर दिसणार. तामजाई, परत तुमजाई, मोरजाई आणि वाघजाई. तसंच तुम्ही दुसऱ्या डोंगरवर गेला की बाकीचे 4 डोंगर तुम्हाला दिसणार. येस, असं त्यांचं आहे. ते आपल्या कोल्हापूरमध्ये आहे. ते खूप कमी लोकांना माहिती आहे. हो, आणि सर्वांनी नक्की भेट द्यायचं आहे सगळ्यांनी. तर सनसेट प्रेमी देखील भरपूर लोक असतात, त्यात मी देखील आहे. तर कोल्हापुरातला बेस्ट सनसेट कुठे पाहायला मिळेल कोल्हापूरकरांना? मला तर वाटते एक आता मी सांगितलं ते एक मोरजाई, तिथून तुम्हाला तर बेस्ट म्हणजे बेस्टच. त्यानंतर अनुष्करा घाटातून पण दिसतो, जो आपल्याला रत्नागिरीला मिळतो तो खाली, कोल्हापूर अनुष्करा घाट. आणि त्यानंतर आहे तर आपला आपण मसाई पठारवर एकदम बेस्ट सनसेट तुम्हाला या 3 पॉईंटवर नंतर बेस्टच भेटेल. ओके, तर शुभम, आपला फ्युचर प्लॅन जर विचारायला झाला तर कोल्हापूरपर्यंतच आपलं पेज सीमित राहील की ते तुम्ही एक्सपांड करायचा काही आपला विचार वगैरे आहे? मोस्टली मला कोल्हापूर जगाच्या समोर आणायचं आहे. मला कोल्हापूरच्या बाहेर एक्सप्लोर करायला खूप लोक आहेतच. फक्त कोल्हापूर रिलेटेड लोकांशी मला बाहेरच्या लोक जे मला येतात, कनेक्ट होतात, त्यांना आणखीन कोल्हापूर दाखवायचं आहे. आणि कोल्हापूर लिमिटेडच ठेवायचं आहे. बट कोल्हापूर खूप मोठं आहे आपलं. अजून माझं फक्त 30%च कोल्हापूर फिरून झालं आहे. अजून खूप आहे, खूप एक्सप्लोर करायचं जे मला पण माहीत नाही, त्याचे पण मी शोध घ्यायला लागलोय. खूप आहेत असे प्लेसेस. त्यामुळं बरोबर. तर सर, आपल्याला वैयक्तिक सर या जे आपण आजकाल सोशल मीडियावर तर आपण पाहतो, आम्हाला देखील खूप काही शिकायला मिळतं. तर सर, तुम्हाला वैयक्तिक इन्फ्लुएन्सर म्हणून काय शिकवण मिळाली आजपर्यंत सोशल मीडियातून? शिकवण म्हणजे माझ्यात म्हणजे शिकवण म्हणजे काय, मला मी कधी ऑन कॅमेरा कधीच काम केलेलं नव्हतं इथनं मागं कधीच. म्हणजे कॉलेजवर असं नाही, कधीच कुठल्या कार्यक्रमात पण भाग नाही किंवा कधी माईकवर पण मी कधी बोललो नाही. जेव्हा मी काम चालू केलं इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सरचं, स्वतः मी एका आपल्या घरातल्या रूममध्ये स्वतः ते माईक घेऊन स्वतः आपण ते 4 वेळा लिहून स्क्रिप्ट लिहायची, स्वतः परत पाठ करायची आणि मग ते माईकवर बोलायचं आणि त्यात चुका काढून परत आपण हे करायचं. माझ्यात खूप त्यात खूप हे झालं आहे, सुधारणा झाली म्हणजे म्हणतो मी, चांगलं होते. बरोबर आहे. तर सेल्फ डेव्हलपमेंट तुमची जी कॅमेरा फेसिंगची होती ती तुम्ही यातून खूप इम्प्रूव्ह केलेली आहे. तर कोल्हापूरमध्ये अनेक उत्सव आणि कार्यक्रम होत असतात. खूपच. दसरा उत्सव असो, दिवाळी निमित्त कोणते कार्यक्रम असो, तर तुम्ही त्याचे शूट्स आणि रील्स तर बनवतच असता. तर कोल्हापुरातला एक असा उत्सव जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? म्हणजे आता दसरा आणि गणपती हे सगळे उत्सव काय प्रत्येक शहरामध्ये होतच असतात, पण आपल्या इथं जे पट्टणकोडोलीची जी यात्रा आहे, विठ्ठल बिरुदेव यात्रा, ती तर खूप वर्ल्ड वाईड फेमस आहे. वर्ल्ड वाईड. आता सध्या मागल्या एक लास्ट इयरमध्ये एक फोटोग्राफर आलेले आपले मुंबईमधून, डेव्हिड म्हणून, त्यांनी फोटो काढलेला, तो ॲपलवाल्यांनी फीचर केलेला त्यांच्या इथं. म्हणजे खूप आपली पट्टणकोडोलीची जी यात्रा आहे, विठ्ठल बिरुदेव यात्रा, ती कोल्हापूरमध्ये जी होते ना वर्षातून एकदा, ती खूपच फेमस आहे. तर ते आणि अजून एक म्हणजे आपलं चैत्य यात्रा असते ज्योतिबाची, ती पण खूपच आपल्याला चांगली वाटते. आपल्या कोल्हापुरात लोकांनी तुम्ही घेता कसे? गर्दी तरी असणार आहे खूपच. त्यामध्ये तो कॅमेरा असा स्टेबल ठेवून मोबाईलवर शूट असेल ना? हो, सगळं आयफोनवरच करतो. प्रत्येक क्रिएटरचं ते हेच म्हणावं लागेल, स्ट्रगलच आहे खूप सगळं. तरी तो कंटेंट शूट करून आपण वेळोवेळी पोहोचवतो कोल्हापूर. टाइमवर पोहोचवणं ते पण महत्वाचं आहे, की आज झाले आणि 4 दिवसांनी टाकून नाही चाललं, त्याच दिवशी टाकावं लागतं. असं स्ट्रगल तर आहे. आपल्या पेजवर लोकांचा विश्वास कसा आहे? लोकांचे कमेंट्स आणि मेसेजेस आपल्याला कसे असतात? ते प्रेम कसं भेटतं नेमकं? खूपच पॉझिटिव्ह कमेंट येतात लोकांकडून, त्यामुळे तर काम करायला ऊर्जा मिळते चांगली. म्हणजे एखादा शूट केला, लोकांना कळतं स्ट्रगल. आता मी ते परवाच झालं ना आपला विठ्ठल बिरुदेव यात्रा, परवा जस्ट 1 मंथ पण झालं नाही, किती लोकांनी आपल्याला चांगली कमेंट, म्हणजे जे लोक येऊ शकत नाहीत, आपले आता भरपूर आहेत ना कोल्हापूरचे लोक, पुण्याला, मुंबईला कामाला, जॉबला, ते लोक आपल्याला फॉलो करतात. रेग्युलर अपडेट असतात ना माझ्या, जे काय होते कोल्हापुरात रेग्युलर. म्हणजे कोणती पण यात्रा असू दे, असं काही नाही, फेस्टिवल छोटा असो किंवा मोठा, आपण सगळीकडे जाऊन काय असेल ते मी क्रिएट करतो आणि डेली अपडेट देण्याचा माझा हे असतो फुल टाईम लोकांना. सो लोकांचे चांगलेच खरंच भारी भारी रिप्लाय येतात, एकदम भारी वाटते, इन्स्पिरेशन वाटते आणि काम करायला आपल्याला ऊर्जा मिळते असं. बरोबर आहे. तर कोल्हापूरकरांसाठी शुभम यांच्याकडून एक संदेश? काय नाही, असंच फॉलो करत राहा आणि असंच प्रेम राहू दे. मी माझं काम 100% देईन, तुम्ही फक्त मला
सपोर्ट करा एवढंच म्हणून. बरं, धन्यवाद शुभम. तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, एस न्यूजला दिलात. धन्यवाद. नाही, मला बोलवल्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे.